आता बातमी शिर्डीत नाही, शिर्डीमध्ये प्रसादाच्या नावाखाली साई भक्तांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे हे ऍक्शन मोडवर आलेत। प्रसादाच्या नावाखाली शिर्डीमध्ये भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री होतीये हे समोर आलं। साई भक्तांनी सुद्धा बुरशीयुक्त पेढ्यांसंदर्भात तक्रारी केल्या आणि त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाईचा बडगा उगारलाय। शिर्डीतल्या अनेक दुकानांमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी दाखल झालेत। पेढे आणि इतर खाद्यपदार्थांचे नमुने घेण्याचं काम सुरू आहे। नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत आणि जर दोषी आढळलं तर अशा विक्रेते आणि उत्पादकांवर कारवाई केली जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। आणि बुरशीयुक्त पेढा जो आहे तो भाविकांना विकला जातो। महागड्या दरानं साखरयुक्त आणि खराब दर्जाचा जो आहे तो पेढा विकला जात असल्याच्या तक्रारी काही प्राप्त झाल्या। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील अन्न आणि औषध प्रशासनाने या ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे। आपण सध्या या ठिकाणी आलेलो आहोत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी काही सॅम्पल जे आहेत ते या ठिकाणी एफडीए ने घेतलेले आहेत आणि कारवाई सुरू आहे। शिर्डीमध्ये असंख्य दुकानं आहेत। त्या ठिकाणी साई प्रसाद, साई कृपा अशा नावाचे जे पेढे आहेत ते या ठिकाणी विकले जातात। त्यानंतर आता कारवाई होण्यास सुरुवात झालेली आहे। तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा चार्ज घेतल्यानंतर या कारवाई कुठे ना कुठे याला गती आल्याचं पाहायला मिळतंय। अनेक वर्षानुवर्ष हा जो पेढा जो आहे या ठिकाणी विकला जात होता, खराब दर्जाचा आणि अतिशय निकृष्ट दर्जाचा म्हणजे खाण्यास अयोग्य असलेला पेढा जो आहे तो या ठिकाणी विकला जात असल्याच्या भाविकांच्या तक्रारी होत्या। त्यानंतर याचे सॅम्पल जे आहेत ते या ठिकाणी एफडीएने घेतलेले आहेत। आपल्या सोबत अधिकारी आहेत जे दिवस सकाळपासून या ठिकाणी कारवाई करत आहे। मॅडम मला सांगा की नेमकं काय कारवाई होते? शिर्डी मंदिरा परिसरात जे पेढे विकले जातात त्याबाबत तक्रार होती की जे पेढ्यांचे बॉक्स आहेत त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग किंवा एक्सपायरी डेट लिहिलेली। त्या अनुषंगी आम्ही तपासणी केल्या। बुरशीयुक्त तर पेढे नाही अजून आढळून आले, पण जे लेबलिंगचं कॉन्ट्राव्हेन्शन आहे किंवा बाकी सॅम्पल आहेत तर आम्ही पेढ्यांचे सॅम्पल घेतलेले, त्यानुसार ते आपल्या लॅबला पाठवले जाईल आणि जर त्याचा दर्जा कमी असेल किंवा काय त्यानुसार लॅबचे जेव्हा रिपोर्ट आपल्याला प्राप्त होईल त्यानुसार आपली कायदेशीररित्या पुढील कारवाई केली जाईल। या कारखान्यावर देखील कारवाई होणार का? सर आता ह्याची चेन आम्ही पुढे तपास करू। मॅन्युफॅक्चर वगैरे काय विक्रेत्याकडनं सर्व तपास घेतला जाईल आणि त्यानुसार पुढे कायद्यानुसार कारवाई केली जाईल। एकंदरीत जर म्हटलं तर आता शिर्डीमध्ये जे खराब दर्जाचे जे पेढे आहेत त्याचं सॅम्पल घेणं सुरू झालेलं आहे आणि त्यानंतर आता जे आहे ते कारवाई सुरू झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। म्हणजे जे काही या ठिकाणचे पेढे विक्रेते आहेत किंवा पेढे बनवणारे जे कारखाने आहेत त्यांचे देखील धाबे धनाडलेलं पाहायला मिळतंय। शिर्डीतील भाविकांना आता चांगल्या दर्जाचे पेढे मिळतील अशी एकंदरीत अपेक्षा व्यक्त केली जाते। सुनील दवंगे, एनडीटी मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।